इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष जवळपास संपुष्टात आल्याचे दावे सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केले जात आहेत. ट्रूथ सोशल या प्लॅटफॉर्मवर 23 मार्चला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 दिवसांचा युद्धविराम असेल अशी घोषणा केली. त्यामुळं हे युद्ध आता शेवटाकडे निघालं आहे का याची चर्चा जगभरातून सुरू झालेली. त्यातच एक बातमी आली की अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी एक प्रस्ताव पाकिस्तान मार्फत इराणला देत असल्याची, ज्यामध्ये अण्वस्त्र बनवायची नाहीत इथपासून ते हॉर्मुजची सामग्री खुली करायची इथपर्यंतच्या 15 अटींचा समावेश आहे. याशिवाय इराणनं सुद्धा युद्ध थांबवण्यासाठी एक प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. पण युद्धात नेमकं घडतंय काय? अमेरिकेनं इराणकडे कोणता प्रस्ताव दिला आहे? खरंच युद्ध थांबेल का? आणि या सगळ्या राड्यात पाकिस्तानचा काय संबंध? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय होल व्हिडिओ. गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव अगदी शिगेला पोहोचलाय. इराणनं आपल्या अणुकेंद्रावर होणाऱ्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याची आणि त्या सामुद्रधुनीत समुद्री सुरुंग लावण्याची धमकी दिली होती. खरं तर जगाच्या एकूण तेल व्यापारापैकी सुमारे 20% व्यापार हा याच मार्गातून होतो. त्यामुळं हा मार्ग अत्यंत महत्वाचा समुद्री मार्ग बनला आहे. आशियाई देशांना केला जाणारा तेलाचा पुरवठा हा याच मार्गाने केला जातो. त्यामुळं युद्धाच्या काळात याचा परिणाम हा भारतावर सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला हे युद्ध अमेरिका आणि इस्रायल सहज जिंकेल असं वाटत असताना इराणनं अमेरिकेला चांगलाच घाम फोडलाय. अशा या परिस्थितीमध्ये युद्धामधली आपली पकड ढिल्ली होऊ न देणं आणि युद्धही थांबेल अशा अमेरिकेच्या एका एक्झिट प्लॅनची चर्चा सगळीकडे सुरू आहे. अमेरिकेनं युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीनं एक प्रस्ताव पुढे केला आहे. आता हा प्रस्ताव नेमका काय आहे ते पाहूयात. सगळ्यात आधी अमेरिकेनं या प्रस्तावात कोणत्या अटी घातल्या आहेत ते पाहूयात. तर यातली पहिली अट आहे ती म्हणजे इराणनं आपले सर्व न्यूक्लिअर वेपन्स, त्यावर सुरू असलेलं संशोधन आणि सर्व पायाभूत सुविधा पूर्णपणे बंद कराव्यात. आता याचा सगळ्यात मोठा फायदा हा इस्रायलला होणार आहे. कारण इस्रायलला भीती आहे की जर इराणनं न्यूक्लिअर वेपन्स बनवले तर ते सगळ्यात पहिला हल्ला हा आपल्यावरच करू शकतात. यातली दुसरी अट आहे ती म्हणजे इराण भविष्यात कोणताही न्यूक्लिअर प्रकल्प बनवणार नाहीये, तशी कायदेशीर हमी इराणला द्यावी लागेल. यातली तिसरी अट आहे युरेनियम संवर्धनावर बंदी. इराण आपल्या जमिनीवर युरेनियमचा साठा करू शकणार नाहीये. आता माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार इराण 90% अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळ पोहोचलेला आहे. त्यामुळं ही अट फार महत्वाची आहे. पुढची अट आहे ती म्हणजे इराणकडे असलेला 450 किलो युरेनियमचा साठा तात्काळ इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी यांच्याकडे जमा करावा. पुढची अट आहे ती म्हणजे अणुकेंद्रे नष्ट करणं. फोर्डो, नतांज आणि इन्स्फहान या शहरात असलेले काही महत्वाचे अणुप्रकल्प इराणला पूर्णपणे जमीनदोस्त करावे लागतील. या प्रस्तावामधली अजून एक अट आहे ती म्हणजे IAEA म्हणजेच इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी यांना इराणमध्ये तपासणी करण्यासाठी फ्री ॲक्सेस द्यावा लागेल. यातली अजून एक अट म्हणजे इराणनं आपल्या प्रॉक्सी गटांवर नियंत्रण ठेवावं, जसं की हिजबुल्ला, हुती, असद आणि मिलिशिया या गटांना दिली जाणारी मदत तसंच लष्करी पाठिंबा इराणनं थांबवा. आता या प्रस्तावामधली सगळ्यात महत्वाची अट म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरळीत सुरू करणं. 28 तारखेला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हे युद्ध संपेल असं अमेरिकेला वाटत होतं, पण घडलं उलटच. इराणनं त्यांच्या ताब्यात असलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि याचा फटका भारतासह अनेक देशांना बसला. त्यामुळं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होणारी माल वाहतूक कधीही रोखली जाणार नाही याची लेखी खात्री इराणला द्यावी लागेल अशी अट ट्रम्प यांनी घातली आहे. यामधली पुढची अट आहे ती म्हणजे मिसाईल रेंज आणि त्यांची संख्या मर्यादित केलेली असावी. आता सुरुवातीला इराणकडे 2000 किलोमीटर रेंज पर्यंतची मिसाईल होती अशी माहिती होती. पण इराणनं हिंद महासागरात असलेल्या डिएगो गार्सिया या बेटावर हल्ला केला, ज्याचं अंतर इराणपासून 4000 किलोमीटर दूर आहे. याचा अर्थ इराणकडे 4000 किलोमीटर पर्यंत दूरवर हल्ला करणारी मिसाईल आहे हे सिद्ध झालं आहे. त्यामुळं त्यांच्या मिसाईलची एक रेंज फिक्स असावी आणि इराणकडे असलेल्या या मिसाईलचा वापर त्यांनी आपल्या स्वसंरक्षणासाठी करावा. म्हणजे समजा इराणवर कुणी हल्ला केला
तर त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठीच इराणनं आपल्या मिसाईलचा वापर करावा, ना की कोणत्याही देशाला धमकवण्यासाठी. अशा काही महत्त्वाच्या अटी या अमेरिकेनं आपल्या प्रस्तावात मांडल्या आहेत. याशिवाय जर इराणनं या अटी मान्य केल्या तर पुढील काळात 30 दिवस युद्धविराम असेल, अशी माहिती समोर आलेली आहे. आता या सगळ्या प्रस्तावानंतर इराणनं सुद्धा काही अटी आणि मागणी केल्याची बातमी इंटरनॅशनल मीडियामध्ये दाखवली जाते. यातली पहिली अट म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध तात्काळ थांबवावं. अमेरिका भविष्यात इराणवर लष्करी हल्ले करणार नाही याची हमी द्यावी. या युद्धात इराणच्या झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी. तसंच हॉर्मोजच्या सामुद्रधुनीवर इराणला नियंत्रण द्यावं आणि इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध घालू नयेत. अशा काही अटी इराणनं घातल्या असल्याची माहिती समोर येत आहे. आता या सगळ्यात प्रश्न येतो तो म्हणजे पाकिस्तानचा काय संबंध. तर इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये थेट कधीही चर्चा झालेली नाहीये. त्यात इराण हा पाकिस्तानचा शेजारी देश आहे. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत. इराण नंतर पाकिस्तानमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक शिया मुस्लिम लोकसंख्या आहे. त्यामुळे इराण आणि पाकिस्तानचे संबंध सुद्धा चांगले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिका आपले प्रस्ताव इराणपर्यंत पाठवत आहे, अशी एक चर्चा आहे. आता मुद्दा येतो तो म्हणजे इराण हा अमेरिकेचा प्रस्ताव मान्य करणार का. तर काही तज्ज्ञांच्या मते अमेरिकेच्या अटी जसं की इराणनं आपले न्यूक्लिअर प्रोजेक्ट बंद करावेत, आपले मिसाईल स्वसंरक्षणासाठीच वापरावे आणि त्यांची रेंज फिक्स असावी, अशा प्रकारच्या अटी इराण कधीही मान्य करणार नाहीये. शिवाय एकीकडे युद्ध थांबवण्याची चर्चा सुरू असताना अमेरिका मध्य पूर्वेत 3000 सैनिक पाठवण्याची तयारी करत आहेत, अशी एक बातमी समोर आलेली आहे. अमेरिका एलिट 82 एअरबोर्न विभागातील जवानांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर पाठवण्याची तयारी करत आहेत. माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधातील युद्ध जिंकल्याचा दावा केला आहे. तसंच इराणचे हवाई दल, नौदल, लष्कर उद्ध्वस्त झाल्याचे ते म्हणाले. शिवाय इराणनं अमेरिकेला एक गिफ्ट दिलं असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. हे गिफ्ट आपल्यापर्यंत पोहोचलेलं असून ते अत्यंत किमती आहे, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. हे गिफ्ट अण्वस्त्रांशी निगडीत नसून ते तेल आणि गॅसशी निगडीत असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. यासोबतच आपली चर्चा योग्य लोकांशी सुरू असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. तसंच द गार्डियनच्या रिपोर्टनुसार इराणनं अण्वस्त्र बनवणार नाही ही आपली अट मान्य केल्याचाही ट्रम्प यांचा दावा आहे. पण आजपर्यंत ट्रम्प यांनी केलेल्या अनेक दाव्यांची हवा काढून घेण्याचं काम इराणनं केलं आहे. त्यामुळं हे युद्ध आता शेवटाकडे जातंय का, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. आता या युद्धात नेमकं काय होणार. इराण अमेरिकेच्या मागण्या मान्य करणार का आणि या 25 दिवसापासून सुरू असलेल्या युद्धाचा शेवट होणार का, याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं. हे युद्ध कधीपर्यंत संपेल. तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.